नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. नेहमीच येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंडेंची नाराजी ही सुद्धा गेल्या काही काळापासून नियमित होणारी घटना आहे की काय असा प्रश्न अनेक राजकीय निरीक्षकांना पडू लागलाय. मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही म्हणून ताजी नाराजी महाराष्ट्रातली मुंडेंची चर्चेत आहे. मुंडेंची ही नाराजी नक्की खरी आहे, समर्थकांनी पेरलेली आहे का मुंडेंचं नुकसान होण्यासाठी विरोधकांनी त्यांच्यासाठी उभा केलेला हा डाव आहे, हे अद्याप पावेतो स्पष्टपणे समोर आलेलं नाही. पण या सगळ्या घटनाक्रमाच्या दरम्यान आपण नाराज नाही असं पंकजा मुंडे यांना माध्यमांसमोर येऊन सांगावं लागलंय. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणून प्रस्थापित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सूचक आणि तितकंच स्पष्ट विधान केलंय. देवेंद्र फडणवीस म्हणतात, मुंडे भगिनींना बदनाम करू नका. याचे विविध अंगी अर्थ आहेत. पहिला, मुंडे भगिनींच्या विरोधात नाराजीचा प्रचार करण्याचं षडयंत्र आखलं जातंय. दुसरा, मुंडे भगिनी नाराज नाही, त्या भाजपाबरोबर राहू इच्छितात आणि भाजपातच त्यांना स्वतःचं भविष्य दिसतंय. तिसरा, मुंडे आणि फडणवीस यांच्यात विनाकारण वाद जन्माला घालायचं कारण नाही. अशा या एकूणच चर्चेला पुढे नेण्याच्या निमित्तानं आजच्या लक्षवेधीसाठी आपण जो शीर्षकाचा मुद्दा ठेवलाय तोही तितकाच महत्वाचा आहे. चुकतंय नेमकं कोण, मुंडे की भाजप? हा प्रश्न यासाठी आहे कारण मुंडेंचा अर्थात गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या या दोन्हीही मुंडे भगिनी या भारतीय जनता पार्टीच्या नव्या नेतृत्वाशी, केंद्रीय स्तरावरच्या नव्या नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या नेतृत्वाशी कितपत जुळवून घेऊ शकलेले आहेत, हा खरा आणि कळीचा संशोधनाचा मुद्दा आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंही प्रमोद महाजन एरा अर्थात प्रमोद महाजनांच्या कालावधीच्या नंतर राजकीय दृष्ट्या स्थापित झालेले भाजपाचे नेते आहेत. आजच्या घडीला ते भाजपाचे सर्वाधिक यशस्वी नेते आहेत. भाजपा त्यांच्या म्हणण्यानुसार चालतोय. नेतृत्व बदलल्याच्या नंतर जुन्या नेत्यांनी, जुन्या परंपरा राखणाऱ्या नेत्यांनी नव्या नेतृत्वाच्या अनुसार स्वतःला बदलावं लागतं. मुंडे भगिनी त्याप्रमाणे बदललेल्या आहेत का? आणि भूतकाळात त्यांच्या वडिलांनी 2 वेळेला पक्ष नेतृत्वाच्या विरोधात केलेल्या बंडाची अद्यापही झळ कायम आहे हे त्यांना लक्षात आहे का? दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या साठी ओबीसींचं राजकारण, गैर मराठ्यांचं राजकारण हे कायम ठेवायचं असेल तर इतर प्रत्येक घटकाला, सूक्ष्मातिसूक्ष्म जाती समूहापासून मराठ्यांच्या व्यतिरिक्त राज्यात असलेल्या प्रत्येक ओबीसी समूहाला सोबत ठेवणं गरजेचं असताना वंजाऱ्यांच्या नेतृत्वाच्या बाबत इतका काळ घालवलेलं एक घराणं आपल्यापासून दुरावलं जाणं परवडणार आहे का? आजच्या लक्षवेधीमध्ये या आणि अशा अनंत प्रश्नांसह आपला शीर्षकाचा मुद्दा, चुकतंय कोण, मुंडे की भाजप? आजच्या चर्चेची सुरुवात करण्याच्या साठी कुठलाही नवा प्रश्न उपस्थित करण्याच्या पूर्वी आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांना मला बोलतं करायचं आहे. उद्धव मोरे आता आपल्या सोबत बीडहून जोडले गेलेले आहेत. त्यांना माझा पहिला आणि थेट प्रश्न असा आहे, उद्धव, ज्या पद्धतीनं बीडमधल्या राजकीय पातळीतून म्हणजे राजकीय वर्तुळातून मुंडेंच्या नाराजीची चर्चा सुरू झाली, तुम्ही याबाबतचा खुलासा करा की ही नक्की चर्चा कोणी सुरू केली, ही कधी सुरू झाली आणि आता ती पूर्णपणे थांबली आहे का ती धुमसती आहे? प्रसाद सर, पहिली चर्चेची सुरुवात अशा स्वरूपातून झाली की विधान परिषदेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना अर्ज करण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींनी दिल्या होत्या आणि
लगेच काही अंतरावरून त्यांना अर्ज मागे घेण्याच्या सूचना पक्षाने दिल्या. तेव्हापासूनच बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई नाराज आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याचं चर्चा होत्या आणि ते प्रत्यक्षातही दिसलं. कारण की पंकजाताई यांना अडवण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये दोन नेतृत्वाचा भाजप जे आहे ते प्रोत्साहन देत असल्याची कुजबूज आपण बीड जिल्ह्यामध्ये ऐकली. त्यातले पहिले आहेत विनायक मेटे आणि दुसरे आहेत सुरेश धस. या दोन नेत्याच्या माध्यमातून कुठं ना कुठं पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यामध्ये अडवण्याचा प्रयत्न होतोय असा समज जो आहे तो या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा आहे. ठीक आहे. उद्धव आणखीन एक मुद्दा ही पंकजा मुंडे आणि मुळातच मुंडे घराण्याची नाराजी ही ठराविक कालावधीनंतर सातत्यानं का समोर येत असते? बीड मधली परिस्थिती काय आहे? पराभूत झाल्याच्या नंतर ठराविक कालावधीनंतर मुंडेंच्या नाराजीची लाट येत असते का? अशातला भाग नाहीये. कारण की सातत्याने जे काही पक्षश्रेष्ठीचे जे निर्णय येत आहेत आणि या अनुषंगाने ते या पंकजा मुंडे असतील आणि मुंडे कुटुंबीय असतील याला न पटणारे कुठं ना कुठं न पटणारे बळच हे निर्णय स्वीकारण्याची नामुष्की किंवा त्याच्यावर वेळ येते असं म्हणावं लागेल. आणि यामुळे याचा परिणाम समर्थकांवर होतोय. समर्थक जे आहे ते बोलून आपली नाराजगी दाखवतात आणि आजचा विषय नाही. ही लाट म्हणजे ही शांततेची लाट आहे म्हणावं लागेल. कारण की त्यांनी मोकळ्या पद्धतीने पंकजाताई आज देखील बोलले नाही. त्यांच्या मनामध्ये जी काही खतखत आहे ती व्यक्त केली नाही की अनेक त्यांचा पराभव झाल्यापासून पंकजाताई अस्वस्थ असलेल्या चर्चा आपण ऐकतो. मात्र आता कुठं ना कुठं या काही निर्णयाला विरोध होतो त्यामुळे या गोष्टी पुढे यायला सुरुवात झाली. प्रसाद. ठीक आहे. धन्यवाद उद्धव तुमच्या या स्थानिक पातळीवरून केलेल्या विश्लेषणाच्यासाठी. आपण चर्चेसाठी सोबत असलेल्या मान्यवरांचाही या निमित्तानं परिचय करून देतो. आपल्यासोबत सर्जेराव तांदळे आहेत, पंकजा मुंडे समर्थक म्हणून ते परिचित आहेत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं धनराज वंजारी आहेत आणि सुशील कुलकर्णी आहेत. या सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर पंकजा मुंडेंनी आजच्या दिवशी मांडलेली प्रतिक्रिया आणि त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य आपण पाहणार आहोत. प्रीतम मुंडे का नाम चल रहा था और नहीं हुआ ऐसा नहीं है. बहुत लोगों का नाम चल रहा था और नहीं हुआ ये है. पर यहाँ लोगों के थोड़ा नेचुरली ज़्यादा प्रेम और प्रभाव होने से रिएक्शन होती है. मैं ये कहना चाहूँगी हमने कोई मांग नहीं की थी और हमें पार्टी के निर्णयों से कोई आपत्ति होने का कोई कारण नहीं. जो भी चुने गए हैं आज मंत्रिमंडल में पूरे देश में, मैं उनका अभिनंदन करती हूं और उनको शुभेच्छा देती हूं. उनको भारतीय जनता पक्षामध्ये माननीय आमचे सर्वोच्च नेते निर्णय करत असतात. ते निर्णय करताना योग्य वेळी सगळे निर्णय होतात. त्यामुळे अकारण कुठली नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आपण करू नका. चर्चेसाठी आपण आपल्या मान्यवरांच्याकडे येतोय आणि आता चर्चेत सगळ्यात पहिला प्रश्न माझा सुशील कुलकर्णी यांना असणार आहे. सुशील कुलकर्णी, आतापर्यंत मुंडेंच्या नाराजीच्या विविध प्रकारच्या प्रकरणांना तुम्ही जवळून अभ्यासलेलं आहे. मराठवाड्यातलं राजकारणही आपण अत्यंत जवळून पाहता, त्यावर वेळोवेळी भाष्य करत असता. ताज्या घटनाक्रमामध्ये कोण चुकतंय, मुंडे की भाजप? मला प्रसाद अगदी स्पष्टच सांगायचं तर हा प्रश्नच चुकतोय. म्हणजे मला असं वाटत नाही की भाजप चुकताय आणि मला असंही वाटत नाही की मुंडे चुकतायत. मग मला असं विचारावंसं वाटेल की जर समजा हे दोघंही चुकत नसतील तर या नाराजीच्या वारंवार चर्चा निर्माण का होतात? हा, आता हा प्रश्न आहे की नाराजीच्या चर्चा का निर्माण होतात. गोपीनाथ मुंडेंच्या पासून सुरू झालेलं भाजपचं राजकारण, जे भाजपचं राजकारण आहे गोपीनाथ मुंडे केंद्रित होतं काही वर्षापूर्वी, जे ते जाण्यापूर्वी. त्यानंतर राजकारण सुरू झालं. तो तुम्ही जो म्हणालात मगाशी, महाजनांचा इरा संपला, महाजनांच्या मृत्यूनंतर एक वेगळाच भाजपमध्ये इरा सुरू झाला होता आणि त्या इऱ्यामध्ये प्रमोद महाजनांच्या बाजूची जी मंडळी होती त्यांची थोडीशी पिछेहाट झाली. आता ही जी सगळी महाराष्ट्रातली मंडळी आहेत यांच्याविषयी लोकांच्या असलेल्या भावना, माध्यमांचं असलेलं लक्ष किंवा त्या ती प्रभावळ जे वलय असतं प्रसिद्धीचं, त्या वलयातून या लोकांना काही ना काही पद मिळत राहील अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा असते. एखादं महत्वाचं पद द्यायची वेळ आली, मंत्रीपद द्यायची वेळ आली, आमदारकी द्यायची वेळ आली की ते यांना मिळेल अशी त्यांच्या समर्थकांची धारणा असते.
आपल्या जुन्या प्रभावामुळे खात्री असते, आणि जेव्हा हे पूर्ण होत नाही नव्या याच्यामध्ये, तेव्हा मात्र हा अन्याय झाल्याची भावना समर्थकाच्या आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये होत असते. अच्छा, आणि मग ही आता भावना एक छोटासा मुद्दा इथे उपस्थित करतो सुशीलजी. तो असा आहे की कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना इतक्या मोठ्या प्रमाणात व्यक्त झाल्यानं हे सगळे वादंगाचे प्रसंग येत आहेत, किंवा अशा प्रकारे नाराजीच्या चर्चा सुरू होत आहेत. हा जर निष्कर्ष असेल तर मग कार्यकर्त्यांना अशा प्रकारचं वर्तन करू नका हे सांगण्याची जबाबदारी नेत्याच्याकडून अपेक्षित करावी का? नाही, अशा अपेक्षा करू नका, म्हणू नका असं कुठलाही नेता आपल्या कार्यकर्त्यांना नाही म्हणू शकत. कारण त्याला तशी भावना व्यक्त करता येणं खूप कठीण असतं. लोकांना थांबवणं, कार्यकर्ते आपापल्या भावना व्यक्त करणार, ते राजी नाराजी असे सगळे भाव व्यक्त करणार, आणि त्यात त्यांना या स्वरूप जी सुशीलजी बोलत राहा, आपण अतिशय नीट ऐकायला येत आहे आम्हाला. त्यांना त्यांच्या भावना कार्यकर्ते व्यक्त करणारच. ते कसे थांबवू शकतील कार्यकर्त्यांना? नेता थांबवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही नाराजीची भावना एकतर्फी स्वरूपामध्ये होते आहे. म्हणजे पंकज, पहिले आपण 3 घटना बघूया. पहिली घटना अशी आहे की त्यांचा विधानसभेत पराभव झाला. ठीक. दुसरी घटना अशी आहे की विधान परिषदेत त्या घ्या म्हणाल्या होत्या का? नाही. तिसरी घटना अशी आहे की त्यांना मंत्रीपद मिळेल असं वाटलं होतं प्रीतम मुंडेंना, ते मिळालेलं नाहीये. या 3 घटनांच्या आधारावर आपण असा दावा करतो की नाराज आहेत. पण मी आणखी 3 घटना सांगणार आहे. केंद्रीय सचिव पदावर भाजपच्या पंकजा मुंडे यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. नंबर 2, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रीतम मुंडे यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राच्या कोर कमिटीमध्ये पंकजा मुंडे या प्रमुख म्हणूनच आहेत. म्हणजे असं अजिबात घडत नाहीये की पंकजा मुंडेंना संपूर्णतः बाजूला टाकल्या गेलेलं आहे. पंकजा मुंडेंचा हिरा संपवलाय, खतम करायचे प्रयत्न चाललेत, असं अजिबात घडलेलं नाहीये. ठीक आहे सुशीलजी, याच मुद्द्याला मी आपल्याला थांबवू इच्छितो, कारण हा मुद्दा पुढे घेऊन जायचा आहे. आपल्यासोबत सर्जेराव तांदळे आहेत. सर्जेराव, आपल्याला आतापर्यंत सुशील कुलकर्णींचं विश्लेषण ऐकायला आलं असेल, त्याआधी उद्धव मोरेंनी सांगितलेली स्थानिक परिस्थिती आपल्याला माहिती असेल, आपल्या नेतृत्वानं केलेलं वक्तव्यही माहिती असेल. आता मुद्दा इथे थेट असा उपस्थित करतो सर्जेराव, तो असा आहे की मग जर समजा भारतीय जनता पार्टी ही पंकजा मुंडेंना न्याय देत असेल, त्याचबरोबर प्रीतम मुंडेंबरोबरही न्याय करत असेल, तर मग कार्यकर्ते हा विषय चालवतात का? ताई नाराज आहेत, ताई नाराज आहेत, ताई नाराज आहेत, असं काही नाहीये प्रसाद दादा. विषय असा आहे की गोपीनाथ मुंडे साहेब हयात असताना सुद्धा गोपीनाथ मुंडे साहेबांना जे प्रवृत्ती त्रास देत होती, तीच प्रवृत्ती पंकजाताई असतील, प्रीतमताई असतील किंवा पूनमताई महाजन असतील, यांना सुद्धा त्रास देणारी तीच प्रवृत्ती आहे. कुठली प्रवृत्ती आहे? तुम्ही असं अडून नका बोलू सर्जेराव, खुलेआम बोला, मन मोकळेपणाने बोला. भारतीय जनता पार्टीमध्ये काही नेते असे आहेत की त्यांना मुंडे आणि महाजनांचं नाव आणि विचार संपुष्टात आणण्याचं काम करत आहेत. तरी तुम्ही आता अजूनही हे दुसरं वाक्य उच्चारल्यानंतरही त्या नेत्यांचं नाव का घेऊ इच्छित नाही आहात? महाराष्ट्राला आणि पूर्ण भारत देशाला नावं माहिती आहेत. बर. आणि आपल्याला सुद्धा माध्यमांना ते नावं माहिती आहेत. त्याच्यामुळे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही प्रसाद दादा. ठीक आहे सर्जेराव, आपण असं म्हणता आहात की महाजन मुंडे यांचा विचार संपवण्याच्या साठीचा प्रयत्न भाजपामध्ये होतो आहे. हा असा काय विचार आहे की ज्या विचाराला टिकवण्याच्या साठी मुंडे आणि महाजनांचं घराणं आत्ताही सक्रिय आहे, आणि जो विचार मोदी आणि शहांच्या काळामध्ये कालबाह्य ठरतोय? केंद्रीय नेतृत्वाच्या बद्दल आमचं काही दुमत नाही. आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमित शहाभाई अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यातील काही नेते मंडळी जे की मुंडे आणि महाजनांचा विचार संपू पाहत आहेत, त्यांना माझं असं म्हणणं आहे, असं सांगावं असं वाटतं की ज्या महाजन आणि मुंडेंनी भारतीय जनता पार्टीला शेठजी आणि भटजीची पार्टी म्हणून हिनवलं जात होतं विरोधकाकडून, त्या पक्षाला महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये वाडी वस्ती तांड्यावर लिहून मोठं करण्याचं काम केलं. बर. त्यांच्या वारसाला
तोंडात घास घालतो असं एका बाजूने दाखवतात आणि मानात बुक्क्या घालायला मात्र विसरत नाहीत, असं माझं मत आहे. पण सर्जेराव थोड्या वेळापूर्वी सुशील कुलकर्णी यांनी केलेल्या विश्लेषणात काही महत्वाची पदं दिल्याचाही उल्लेख आहे. मग तो न्याय नाही का तोही अन्याय आहे? नाही, न्याय मिळाला, परंतु त्यांच्या संघर्षाच्या प्रमाणात मिळाला नाही, असं माझं मत आहे. हा एक निरीक्षणातला आणि चर्चेतला महत्वाचा मुद्दा आहे. आता धनराज वंजारी आपल्याला बोलायचं आहे. धनराज वंजारी, आपल्याकडे दोन प्रकारची स्पष्ट मतं समोर आलेली आहेत. एक सुशील कुलकर्णींचं विश्लेषण आहे, दुसरं सर्जेरावांचं निरीक्षण आणि त्या पलीकडे जाऊन ठाम असं मत आहे, समर्थक या नात्यानं त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे. या दोन्हीला तराजूच्या दोन तागड्यांमध्ये घाला आणि आपला निकाल द्या. नाही, दोन्ही तराजूंच्या दोन पारड्यामध्ये घातल्यानंतर निकाल एकच आहे याच्यामध्ये, की तुझा विषय जो आजचा मथळा आहे, तुझे विषय थोडेसे भविष्य सूचक असे विषय असतात. धन्यवाद. त्या विषयाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो की या देशातलं भविष्यातलं योग आलेलं राजकारण हे ओबीसीच्या विघटनावरती अवलंबून असणार आहे. ओबीसी हा जितका महाकाय समाज आहे, तो जितक्या खंड संप्रदायात आणि खंडामध्ये विभागला जाऊ शकेल तसा तो कसा विभागला जाईल याचं हे षडयंत्र आहे. षडयंत्र हा शब्द जाणीव आणि जबाबदारीने उच्चारतो, कारण जस्टिस रोहिणी आयोगाची स्थापनाच मुळी ओबीसीचे 4 स्तर करायचे आहे. ते सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या निकषावर करायचे आहे. हे आपल्याला इथं विसरून चालणार नाही. मग आपल्याला यामध्ये हे विसरून चालणार नाही. मग यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की एक वंजारींचा वेगळा नेता असावा, माळ्यांचा एक वेगळा नेता असावा, इतरांचेही वेगळे वेगळे नेते असावेत आणि बलुतेदारांचे आपापले स्वतंत्र नेते समतल पातळीवर उभे राहावेत? हे चित्र कदाचित उद्या खरं असू शकेल. तुम्हाला सांगतो, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आज एकत्र नाही, वेगवेगळ्या पक्षामध्ये. आपण कार्यकर्त्याच्या पातळीवर जे तू बोलला ते अतिशय मार्मिक आहे. कुलकर्णींनीही त्यांना सपोर्ट केला की कार्यकर्ते वेगळा विचार करायला लागतात. मी म्हणतो, आम्ही राजकीय धुरंदर कार्यकर्त्यांना वेगळा विचार करायला भाग पाडतो, जेणेकरून हा खंड विखंड होईल. ज्या ठिकाणी मुंडे मॅडमची वर्णी लागणार होती त्या ठिकाणी त्याच समाजाचा माणूस आहे. म्हणजे बाहेरचा असता तर कदाचित तू बोलतो तसा उद्या तेल्याचा, माळ्याचा, कुंब्याचा वेगळा नेता ते शक्य झालं असतं. पण हे राजकारणाने एवढं कळतं, ते असं प्रथम दर्शनी स्पष्टपणे लोकांना दिसावं असं करणार नाही. परंतु त्यातल्या त्यात जर एक भिंत त्यांना टाकता आली, जो माणूस ताईंच्या मंत्रीपदाच्या शपथविधीसाठी पाहुणा म्हणून आनंदाने जातो आणि त्याला तिथे ऑफर मिळते आणि तो मंत्री होतो आणि ह्यांचं मंत्रीपद डावललं जातं. यामध्ये सुशील कुलकर्णींना यासाठी बोलायला मी प्रश्न विचारतो. सुशील कुलकर्णी, आपण यामध्ये भूमिका मांडा आणि ती अशी सांगा आम्हाला की भागवत कराड यांना मंत्री बनवलं जाण्यानं मराठवाड्यात खळबळ आहे. खरं तर ते वंजाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात असतील, तर मग वंजाऱ्यांचं भाजपातलं नेतृत्व एकाकडून दुसऱ्याकडे बदललं जातंय का, हस्तांतरित होतंय का? आणि हे इतकं सहज आहे की जसं रूळ बदलताना रेल्वे आवाज करते त्या पद्धतीनं होणारी आत्ताची खळखळ आहे. खळबळ आहे का ह्या शब्दावर थोडंसं मला हे वाटतं. बरं, खळबळ नाही, मराठवाड्यात आश्चर्य आहे. म्हणजे तुम्ही जे आत्ता जे मागाशी म्हणाले वंजारी सर, की जो माणूस पाहुणा म्हणून हजर राहायला जातोय त्याला अचानक ऑफर मिळते आणि त्याला मंत्रिपदाची संधी मिळते. खरं तर भागवत कराड यांना मिळालेली खासदारकीच ही एक मोठी लॉटरी होती. त्यानंतर थेट मंत्रिपदी, म्हणजे केवळ वंजारी समाजाला द्यायचं आहे आणि त्यात प्रीतम मुंडे बसत नाहीत, या एका कारणातून जर भागवत कराडांना ते मंत्रिपद दिलं असेल तर त्याविषयी मराठवाड्यामध्ये फक्त आणि फक्त आश्चर्याची भावना आहे. आश्चर्याची भावना अशी आहे की मराठवाड्यातल्या लोकांना या सगळ्या प्रकारामध्ये यांना मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं. कारण त्याचं कारण महत्वाचं आहे प्रसादजी, की या सगळ्या प्रकारात भागवत कराडांना वंजारी समाजाचा, ओबीसींचा नेता मराठवाड्यात समजलं जातं का? मी फक्त मराठवाड्यापुरतं बोलतोय. बरोबर. आजपर्यंत त्यांची अशी मराठवाड्याची प्रतिमा नेता म्हणून किंवा ओबीसीचा नेता म्हणून अशी कधीच नव्हती. कारण मुळात ते एका शहरातले नगरसेवक, त्यानंतर ते महापौर झाले. महापौरानंतर त्यांनी एक विधानसभेची निवडणूक ट्रायल केली, पण त्यांना यश मिळालं नाही.
आणि आता ते खासदार झाले अचानक, ते मंत्री झाले अचानक. त्यामुळे भागवत कराड हे काही ओबीसीचे नेते अशी प्रतिमा त्यांची अजिबात नाही. जशी प्रतिमा पंकजा मुंडेंची आहे, जशी प्रतिमा धनंजय मुंडेंची आहे. म्हणजे वेगवेगळ्या पक्षातली वेगवेगळी नेते मंडळी आहेत ज्यांना नेता म्हणून समजलं जातं इंटायर मराठवाडा किंवा एका विभागाचा. पण मग सुशीलजी इथेच एक महत्वाचा मुद्दा आणखीन उपस्थित करतो, तो असा आहे की जो व्यक्ती पक्षाच्या शिस्तीच्या बाहेर जातो, जो व्यक्ती पक्षाला आव्हान देतो आणि जो व्यक्ती पक्षामध्ये प्रसंगी उद्या आपल्या ऐकण्यातला राहणार नाही असं वाटतं, त्याच्या समोर पक्षाच्या सिस्टमनुसार एक पर्यायी माणूस उभा केला जाऊ शकतो. ही प्रत्येक पक्षातली घटना आहे. व्यवस्था टिकून राहण्यासाठी हे सगळ्या पक्षांमध्ये होतं. पक्षात कशाला, हे कंपन्यांमध्ये होतं, हे घरांमध्ये होतं, सगळ्या ठिकाणी होतं, कारण व्यवस्था टिकली पाहिजे. मग ज्या माणसानं पक्षाला आव्हान दिलेलं आहे त्याला बळ द्यावं अशी अपेक्षा आपण भाजपकडून का ठेवावी? म्हणजे मला हा प्रश्न जरा नीटसा नाही कळला. मी आपल्याला परत एकदा वाटल्यास विचारतो. भूतकाळात आपण थोडंसं डोकावून पाहिलं तर पंकजा मुंडेंच्याकडून पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली गेलेली आहे. गोपीनाथ मुंडेंनी त्याआधी दोनदा भारतीय भाजपाच्या नेतृत्वाला आव्हान दिलेलं आहे. जर समजा हे सातत्य असेल वागण्यातलं तर नेतृत्वानं संधी द्यावीच असा आग्रह निरीक्षक म्हणून विश्लेषकांनी का ठेवावा? हे बघा, दोन गोष्टी आहेत. पंकजा मुंडेंनी असं नेतृत्वाला, केंद्रीय नेतृत्वाला आव्हान दिलं आहे का, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या विषयामध्ये दोन वेळेला असं घडलंय की गोपीनाथ मुंडेंनी आपलं राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढलेलं आहे. दोन्ही वेळेला राजीनामा देऊन ते बाहेर पडायच्या मार्गावर होते. त्यांची काही राज्यातले विषय होते, पण त्याही वेळेला त्यांनी हा राजीनामा पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर मांडलेला होता. दुसरं, पंकजा मुंडे यांनी अशा स्वरूपाची कृती केली आहे का, तर पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या नेतृत्वाच्या विषयामध्ये अशा स्वरूपाची कृती एकदाही केलेली दिसत नाही. एक नक्की आहे की ते नाराजी दाखवली आहे, नाराजी दिसली आहे. त्यांचं नाराजीविषयीचं जे मत आहे ते अगदी स्पष्टपणे, म्हणजे सर्जेराव तांदळे जे नाव घ्यायला कचरत होते ते नाव आता मी सांगतो की त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयामध्ये आहे. हे स्पष्टपणे कळतं की देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना थोडंसं साईड ट्रॅकवर टाकायचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आहे की कदाचित मुख्यमंत्री पदाच्या दावेदार वगैरे असलं काही म्हणून त्यांना साईड ट्रॅकवर टाकण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीसांच्या विषयामधली पंकजा मुंडेंची नाराजी ही स्पष्टपणे समोर आलेली आहे, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. आता ही नाराजी म्हणजे फडणवीसांच्या विषयीची नाराजी जर पक्षाविषयीची, पक्षाच्या नेतृत्वाविषयीची, पक्षाच्या धोरणाविषयीची समजत असेल तर मग मात्र ते ठीक आहे की चला देवेंद्र फडणवीस हे नेते आहेत आणि त्यांच्या धोरणाविषयीची नाराजी व्यक्त केली आणि पक्षाला तसं वाटतंय, ठीक आहे. पण तसं म्हणावं तर पंकजा मुंडेंना कुठल्याच प्रकारात समाविष्ट करून घेतलं नाही असंही घडलेलं नाहीये. हा मग इथे मुद्दा असा उपस्थित होतो. हा मुद्दा तुम्ही थोड्याही वेळापूर्वी मांडलात आणि तरीही सर्जेराव तांदळेंनाही तो प्रश्न विचारल्यानंतर सर्जेरावांचं म्हणणं काय असतं आणि पर्यायानं पंकजा मुंडे समर्थकांचा दावा काय असतो की तरीही आमच्या ताईंवर अन्याय होतोय. आता यावरचं एक 30 सेकंद आपलं उत्तर पटकन द्या. आपल्याला वेळेची मर्यादा आणि पटकन इतर दोघांनाही मला बोलतं करायचंय. सर्जेराव तांदळेंच्या म्हणण्याप्रमाणे ती त्यांच्या क्षमतेप्रमाणे म्हणतायत आणि क्षमता ही नेत्याची कितीही असेल तरी एक पक्ष असतो की जो त्या पातळीवरती विचार करत असतो. ही भूमिका पंकजा मुंडेंनी स्वतः मान्य केलेली आहे. म्हणजे असं नाहीये की पंकजा मुंडेंनी मान्य केलेली नाहीये. मी नाराज नाही आहे, मला पक्षाच्या विषयी काय माझं म्हणायचं नाहीये, त्यांनी स्पष्ट आज सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे. त्यामुळं एखाद्या विषयाला मिळाल्यावर जी संधी मिळत असते ती संधी त्या व्यक्तीला मिळाली, पुढे दुसऱ्याला मिळाली, पुढे आता ती पुन्हा पंकजा मुंडेंकडे येईल. एका जत्रेत देव म्हातारा होत नाही आणि एका लुगड्यावर बाई म्हातारी होत नसते. एखादा वेळ येतो जातो, ती वेळ गेल्यानंतर पुन्हा वेळ येत असते. त्यामुळे वेळ येण्यासाठी वाट बघणं आवश्यक आहे. अगदी. मग आता सर्जेराव तांदळेंना प्रश्न आहे. सर्जेराव, वाट बघायला, धीर धरायला तयार आहात का? 100%. प्रसाद दादा, आता चर्चेमध्ये सुशील साहेबांनी सांगितलं की मुंडे साहेबांनी याच्या अगोदर 2 वेळेस पक्षांतर्गत बंड केलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. सुशील आणि आम्ही दोघं मित्र आहेत. बर. आणि आम्ही मुंडे साहेबाला दोघांनीही जवळून पाहिलेलं आहे की मुंडे साहेबांनी त्यावेळेस जी खदखद व्यक्त केली होती की भाजपामध्ये आता लोकशाही राहिली नाही असं त्यावेळेस साहेबांचं म्हणणं होतं.
तर आता सुद्धा आम्हाला तसं काही थोडंफार जाणवत आहे, तसे लक्षणं वाटतात. म्हणून खऱ्या अर्थाने सर्जेराव हे एक आमचं सर्जेराव सत्तर- मग असं असेल तर आपल्याला बरंच मागे जाऊन जेव्हा मुंडेंना सर्वाधिकार होते त्यावेळेला मधु देवळेकरांपासून अनेक जण लोकशाही राहिली नाही म्हणून बाहेर पडले होते. अहो हा प्रत्येक वेळेला एक व्यवस्थेचा नियम आहे. आपल्यासोबत धनराज वंजारी आहेत. धनराजजी, मला वाटतं एक राजकीय परिपक्वता ही निर्माण होणं आणि टिकणं गरजेचं आहे का, जी समर्थकांच्याकडून थोडीशी अपेक्षित करायला हवी, की नवी व्यवस्था आल्यानंतर नव्या व्यवस्थेत जुळवून घेणं आणि टिकून राहणं हे ज्याला जमतं तो दीर्घकाळ राजकारण करू शकतो? अगदी बरोबर आहे. नव्याचा सारीपाट कसा मांडला जावा त्याची ही मांडणी आहे. आपण याची बॉटम लाईन लक्षात घ्यायला पाहिजे. ओबीसी नेतृत्व प्रस्थापितांना पुरेगामी शक्तींना कुठल्याही परिस्थितीत प्रबल होऊ द्यायचं नाही आहे या देशामध्ये. अगदी लालू प्रसादापासून सगळे उदाहरणं घेऊन काढा. पण आत्ताच्या वेळ घडीला नसताना देशाचं सर्वात महत्वाचं पद हे ओबीसी नेत्याकडे आहे. हो, नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. खाने के और दिखाने के दात हमेशा अलग होते हैं. हे सगळ्या देशाला कळलेलं आहे. ओबीसी फेस मोदींचा काय आहे तो. त्यांच्या त्याच्यामध्ये 2017 मध्ये जेव्हा 4 भागात विघटन करण्यासाठी रोहिणी कमिशन आलं, प्रसाद प्रश्न इथं तो नाहीये. आपण थोडंसं मुद्द्याला धरून असं चालूया. बॉटम लाईन टच काय आहे की ओबीसी प्रबल होता कामा नये. मग ओबीसीला दुर्बल ठेवण्याचं जे राजकारण आहे याला जर तू राजकीय परिपक्वता म्हणत असतील तर ठीक आहे. नाही, ओबीसींना दुर्बल ठेवण्याच्या बाबतीतली राजकीय परिपक्वता नाही. मी आपल्याला व्यवस्थापकीय त्याच्यात दृष्टिकोनातून अजिबात विचारलं वाद होतं. नाहीये. मी व्यवस्थापकीय नाही, दृष्टिकोनातून विचारलं होतं की नवा बॉस आला की त्याप्रमाणे ऍडजस्ट व्हावं लागतं प्रत्येकाला. सुशील कुलकर्णींना नाही, बरोबर विचारतो. आहे ना. थोडीफार ऍडजस्टमेंट ही असतेच प्रसाद. बिलकुल. पण कसं असतं की जिथं ओबीसीच्या नेत्यांचं अस्तित्वच नाकारायचं असतं आणि ते नाकारण्यासाठी विविध क्लुप्त्या करायच्या असतात, त्याच्यातली ही एक क्लुप्ती आहे. हे अच्छा. आज या चर्चेच्या दृष्टीनं लक्षात घेण्यासारखं आहे. ठीक आहे. कराड काही कोणाचे शत्रू नाहीत, पंकजाताई काही कोणाच्या जवळच्या आहेत अशातला भाग नाही. निरपेक्षपणे आपण या घटनेकडे जेव्हा बघतो तेव्हा ही चौकट राहत नाही. तर हा त्रिकोण होतो की ओबीसी नेत्याला शह देण्यासाठी दुसरा ओबीसी फेस तयार करायचा, म्हणजे ओबीसी नेतृत्व प्रबल होऊ द्यायचं नाही. ही राजकीय परिपक्वता या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. सुशील कुलकर्णीजी, शेवटची 30 सेकंद आहेत. आपण पटकन सांगा, हा ओबीसी विरुद्ध ओबीसी लावलेला झगडा आहे का बॉसची आपली स्वतःची टीम निवडण्याच्या साठीची प्रक्रिया आहे? झगडा मी नाही म्हणालो. अच्छा, ठीक. ही प्रक्रिया आपली स्वतःची टीम निवडण्याची आहे. या टीम मध्ये जे पक्षानुकूल पेक्षा व्यक्तिनुकूल व्यक्ती असतील त्यांना संधी मिळेल, हा तो संदेश आहे. एका टीम मध्ये पहिल्या माणसापासून शेवटच्या पर्यंत जे एका माळेत बसतील त्यांनाच या प्रवाहात सामील करून घेतलं जाईल हे स्पष्ट आहे आणि हाच संदेश या निमित्तानं दिला गेलेला आहे. अगदी. आपण सगळ्यांना या चर्चेला आणखीन पुढे नेता आलं असतं. आत्ताच्या घडीला वेळेची मर्यादा असल्यानं आपण ही चर्चा तुर्तास इथंच थांबवतोय. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.